चांगली संकल्पना आहे आणि त्यांच्या डाब्यावर टेस्ट पण चांगली, आम्ही येत असतो कधी पण, बघू आता हाफ सेंचुरी मारली तर. थँक्यू. बघा हा प्रयत्न असेल त्यांचा आणि त्यांच्या ढाब्याचं कौतुक केलेलं आहे. तर आता यानंतर बोलणार आहोत भावेश, तुमच्या संघाला मनपूर्वक शुभेच्छा. तर पुढील लढत असणार आहे, यजमान संघ असणार आहे गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचे संघनायक महेंद्र पाटील यांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी शौर्या 11 भैरवदेव रिडगर क्रिकेट संघ अर्थात ॲडव्होकेट आमचे मित्र बालकृष्णदादा भोपी यांनी पुरस्कृत केलेला संघ, त्या संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व चेंडू प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ते आमचे परममित्र विशालदादा काथारे यांचं आगमन झालेलं आहे. एक शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व. विशालदादा, या मनपूर्वक आपलं स्वागत आहे. दिनेश सावंत आणि सचिन घरसर या तुम्ही स्टेजवर. भावेश, तुम्हाला थांबायचे आहे कारण या स्पर्धेमध्ये आपण पहिल्या दिवसामध्ये नियमावली बघितली. पहिला सामना विजेता, दुसरा सामना विजेता, त्या संघाच्या दरम्यान लगेचच लढत खेळवली जाते आणि विजेता क्रिकेट संघ हा सुपर 10 मध्ये दाखल होत असतो. उल्लेख केला खऱ्या अर्थाने एक आदर्श क्रिकेटर या संघाचं प्रतिनिधित्व करू शकलं नाही. खऱ्या अर्थाने थोडंसं त्यांच्या हाताला, उजव्या हाताला इजा झालेली आहे. आमचे परम मित्राने एक आदर्श क्रिकेटर उमेश भोईर यांचं आगमन झालेलं. उमेश, या मनपूर्वक आपलं स्वागत आहे. गेल्या वर्षी नाईट स्पर्धेमध्ये खूप मोठं त्यांचं दमदार योगदान प्राप्त झालं. +40 क्रिकेटर, एकेकाळचे नामवंत अष्टपैलू क्रिकेटर आणि आमच्या या स्पर्धेसाठी एकविरा आई लाईव्ह इव्हेंट्सला ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण नेटवर्क शोभा पुरवण्यात आलेली आहे ते परशुराम काथार यांचं आगमन झालेलं आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेत आपलं स्वागत आहे. यापूर्वी आवाज आपण रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा ऐकलं. आता आपण बोलणार आहोत खास करून एक नामवंत क्रिकेट समालोचक. अनेक स्पर्धेमध्ये सुद्धा अनेक संघांना ते इन्व्हाइट करत असतात. पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा एक नामवंत क्रिकेट समालोचक योगेश मडवी, मॅन फ्रॉम सिद्धी करवले यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू सो मच महागुरु. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक घरी बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची दे याचा डोळा आणि आपण पाहतोय आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024चा सोहळा. मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये 2 संघ आपण पाहतोय. एका बाजूला संघ टीम शौर्य 11 भैरवदेव रिडगर आणि त्याला फाईट करतोय गौरी स्पोर्ट्स नेवाली. नेवाली टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. तो शौर्य 11 भैरवदेव रिडगर संघाला, दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय कारण आज स्पर्धेतला दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच. पंच नक्कीच आपण पाहतो इथे संतोष चौधरी धोनी सर मेन पंचांच्या भूमिकेत इशारा देतात. सामना स्टार्ट, लेट्स प्ले. सामना स्टार्ट मैदानावरती. पहिला फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढला. जोपर्यंत फिल्डर चेंडू अडवेल तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्याने तिसऱ्या धाबेचा प्रयत्न. इथे तिसरी धाव देखील वेगाने कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. रनिंग दोघांमधले तालमेल चांगला आहे. कॉलिंग व्यवस्थित आहे कारण जेव्हा 2 खेळाडू खेळपट्टीवरती 2 फलंदाज असतात तेव्हा त्यांच्यामध्ये कॉलिंग होणं महत्वाचं असतं. यस, नो, वेट. परंतु आत्ताची कॉलिंग व्यवस्थित होती आणि 3 धावा पहिल्या बॉलवरती एकवडल्यात. सौरभ भगत आणि राहुल भगत हे 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आपण पाहतोय टीम रिडगरसाठी खेळतायत आणि काय चांगली सुरुवात. पहिल्या बॉलवरती 3 धावा. सौरभ भगतनं चांगली सुरुवात केली. त्यानंतर तुम्ही पाहताय तिथे राहुल भगत ऑन अ स्ट्राइक. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे डीप राहिला.
गुडली स्पॉटचा चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. डॉटची समाप्ती. पहिलं षटक तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती धीरज कातारा जो पहिलं पावर सर्कलचं षटक हाताळतोय. 2 फिल्डर तुम्ही पाहतात बाउंड्री लाईनवरती. फक्त 2 फिल्डर आहेत, एक लॉंग ऑफ वरती आणि एक वाईडिश लॉंग ऑन, असे 2 खेळाडू तुम्ही सध्या बाउंड्री लाईनवरती पाहतायत. आणि त्यानंतर आपण पाहतो पावर सर्कलमध्ये एकूण गोलंदाज आणि यष्टीरक्षक पकडून 9 खेळाडू, परंतु हा चेंडू पाठवलाय लॉंग ऑनच्या वरनं. यस इज दॅट डास इज अ मॅसिव्ह लॉंग 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 बिग वे. राहुल भगतच्या बॅटमधून षटकार. भगतच्या बॅटमधून षटकार येतोय. सौरभनं 3 धाब्यानं अकाउंट ओपन केलं तर राहुलनं 6 धाब्यानं. एकूण धाबसंख्या 9. सन्मान्य बालकृष्ण बोपी साहेब आपण उपस्थित झाला असत तर या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. नेहमीच्या संघाला पुरस्कृत करतात बालकृष्ण बोपी साहेब, आपण आला असत तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. एकूण धाबसंख्या 9 वरती चांगलं मॅच मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला स्वतःच्या होमग्राउंडवरती खेळत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ. बॅटची एज विकेट मिळतीये. ज्या फलंदाजाने षटकारानं खातं ओपन केलं तो खेळाडू अर्थात राहुल भगत चाललाय मैदानाच्या बाहेर. फक्त 1 षटका त्यानं टोकला. 3 बॉलमध्ये 6 धाबेचं योगदान दिला आणि पहिला धक्का 9व्या धावसंख्येवरती. एक षटका त्यानं टोकला परंतु त्याला शांत केलं. धीरज काताराचं कौतुक केलं पाहिजे कारण 1 षटकार ऑलरेडी या ओव्हरमध्ये आला आणि त्यानंतर त्यानं महत्वाची विकेट राहुल भगतला त्यानं बाद केले. नवीन बॅट्समन इन ॲट क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावरती कल्पेश भोपी मैदानावरती दाखल झालाय. धीरज कातारा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं पॉवर सर्कल. यावेळीचा चेंडू चांगला परंतु फलंदाज बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. टोटल धावसंख्या 9 धावा. चांगला चेंडू यावेळेस देखील डॉट चेंडूची समाप्ती. चांगलं कमबॅक झालं या ओव्हरमध्ये. 1 षटकार 1 नक्कीच सौरभनं ज्या प्रकारे पहिल्या बॉलवरती 3 धाबा केल्या आणि त्यानंतर फलंदाज बाद होणारा खेळाडू होता राहुल ज्यानं 1 षटकार टोकला आणि धावसंख्या 1 गडी बाद 9. चांगलं षटक राहिलं पहिलं ओव्हर पॉवर सर्कलमध्ये धीरज काताराचं आणि फक्त त्याने 9 धाबा दिल्यात. राजेशदादा काथारा आणि खरं तर आकाशदादा काथारा यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी भव्य दिव्य स्पर्धा, परंतु या स्पर्धेला ज्यांनी खूप मेहनत घेतली ते गौरी स्पोर्ट्स नेवाली तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता. नक्कीच या संपूर्ण टीमचं कौतुक करायला हवं. त्यानंतर आमचे रुपेशदादा काथारा या संघाचे रूपमदादा काथारा हे उर्फ भाया नक्कीच या संघाचे कोच आहेत. संपूर्ण टीम तुम्ही बघू शकता. मध्ये राजेशदादा काथारा, किंग मेकर दादा सरकार आणि PSI रोशनदादा काथारा. नक्कीच त्यांचा उल्लेख महागुरु मी ऑलरेडी पहिला नागझरी ग्राउंडवरती केलं होतं की एक पोलीस म्हणून रुपेशदादा काथारा नक्कीच हे टीम नेवाईमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर देखील एक शो मॅच होणार आहे. कदाचित पोलीस आणि डॉक्टर्स अशा प्रकारे शो मॅच होणार आहे. बघा यानंतरची लढत असेल बघा. पहिला सामना विजेता आणि दुसरा सामना विजेता क्रिकेट संघाच्या दरम्यान. त्यानंतर शो मॅच होणार आहे. तर षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. धावपळकावरती धावा लागलेत 9 आणि 1 गडी बाद. सेकंड ओव्हर. पहिला चेंडू स्क्वेअर कट चालला. अजबाब फटका चालला. यावेळी पॉइंट सीमारेखा बाहेर. पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय सौकरनं बॅट्समन सौरभनं.
नंतर ह्या ओव्हरमध्ये पहिला बॉलवरती चौकार. धावा संख्या एकूण पाहिली तर 13 बत्ती, त्याच्यातनं सौरभनं 2 चेंडूमध्ये 7 केल्यात. सौरभनं खेळपट्टीवरती थांबणं फार महत्वाचं, कारण त्याची विकेट त्यांच्या टीमसाठी भरपूर महत्वाची आहे. इनफॉर्म बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सौरभ. चांगला चेंडू ऑन साईडमध्ये फ्लिक केले, चेंडू डीप मिड विकेटला जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल 14 बत्ती पोहोचले. चांगलं क्रिकेट आहे दोन्ही संघांमध्ये. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की 53 धावा चेस झाल्या, पहिल्या सत्रामध्ये 52 झाल्या होत्या आणि खिडूकपडा संघानं त्या 53 धावा चेस केल्या. चांगली क्रिकेट पाहायला मिळालं. खरं तर भावेश उलवेकर ॲज अ ओपनर 16 धावेचं योगदान दिला. त्यानंतर नितेश भोईरनं देखील चांगला खेळ केला आणि भावेश मॅन ऑफ द मॅच राहिला. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. शपलून करण्याचा प्रयत्न बॅक साईडला, परंतु इथे रन घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. डॉटची समाप्ती. म्हणजे या खेळपट्टीवरती 60-65 धाबा कराव्या लागतील पहिल्या सत्रामध्ये, तेव्हा कुठे फायटिंग मॅच पाहायला मिळेल. आणि सध्या तरी आपण पाहिलं की 14 धाबा 9 चेंडूमध्ये आल्यात. गोलंदाज सोनू काथारा या ओव्हरमध्ये लीडिंग एज. विकेटच्या पाठीमागे खेळाडू दूर आहेत आणि जोपर्यंत चेंडू फील्ड करतील थर्डमॅन क्षेत्रामध्ये ओमकार, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली. विकेटच्या पाठीमागे तुमचे चांगले क्षेत्ररक्षक पाहिजेत, कारण बॉल अगदी वेगाने येतो, कधी कधी फार गिरकी घेऊन येतो आणि त्यामुळे तुमचे चतुर खेळाडू जे आहेत ते विकेटच्या पाठीमागे आणि पॉइंटला तुमचे चांगले खेळाडू पाहिजेत. कौतुक करू आपण ओमकारचं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त 1 रन आली. धावा पडकावरती 15. ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले. पुन्हा एकदा प्रयत्न चांगले. मिड ऑन मध्ये फिल्डर होते, बीट झालेत आणि बॉल बाउंड्री लाईन वरती. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धावपडकावरती धावा 17 चालल्यात. हळूहळू धावसंख्या पुढे चालली, परंतु कौतुक केलं पाहिजे सोनू काथाराचं, कारण 5 चेंडूमध्ये त्यांना 8 धावा दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा होत्या आणि आतापर्यंत सोनू काथारानं देखील सेकंड पॉवर प्ले चांगलं फेकलंय. फक्त 1 चौकार त्याच्या ओव्हरमध्ये आलाय. शेवटचा अंतिम बॉल. पॉवर सर्कलचं दुसरं षटक. यावेळेस मात्र पुन्हा विकेट मिळू शकली असती, परंतु अगदी सोपा झेल कव्हरमध्ये फिल्डरने सोडला आणि त्याचा परिणाम की 2 धावा मिळाल्या. आणि झेल कोणाचा सोडलाय तर सौरभचा. ज्या सौरभनं चांगली बॅटिंग आतापर्यंत साकारली आहे त्याला जीवनदान दिलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 9 तर या ओव्हरमध्ये 10. अशा प्रकारे 2 षटकामध्ये 1 गडी बाद 19 धावा स्कोरबोर्ड होती. क्रिकेटला अनुकूल असं वातावरण आणि त्या वातावरणामध्ये सुंदर अशा लढती. आर्या फिटनेस तुम्ही पाहतायत स्क्रीनवरती. नक्कीच आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं जाते. नक्की अवश्य जरूर भेट द्या, कारण आर्या फिटनेस जिम तुम्ही सध्या स्क्रीनवरती बघतायत. नक्कीच आमचे वैभव शेठ काथारा यांचे आर्या फिटनेस जिम तुम्ही पाहता स्क्रीनवरती. षटक क्रमांक 3 सुरू झालाय. गोलंदाज आतिश काथारा. चांगला चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू होते. एक सिंगल प्राप्त केली. ओव्हर थ्रो. काहीच आवश्यकता नव्हती. अशा मोमेंटला 2 धावा खर्च केल्या. क्रिकेटमध्ये 1 धाव किती महत्वाची असते हे नक्की माहिती प्रत्येक खेळाडूला, आणि तरी सुद्धा ही चूक मैदानाच्या आतमध्ये नेवाई संघाच्या खेळाडूने केली. धावसंख्या कोण पाहिली तर 21 रन्स 21 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. गरज आहे धावांची, कारण सुरुवातीला ज्या प्रकारे सुरुवात झाली असं वाटलं की या मॅचमध्ये एक तुम्हाला टोटल चांगली पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये हाईस्ट टोटल 71 71 धावेचं हाईस्ट टोटल आहे, परंतु पाहायचं आजच्या दिवसामध्ये त्याला मोडीत काढणार का कोणता संघ, हाही मोठा प्रश्न प्रेक्षकांमध्ये. कोलोबा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय ऑन साईडला. लॉंग ऑन रिझर मध्ये धीरज कातारा होते. अगदी सुरेख झेल टिपला आणि धक्का नंबर 2 दिला मैदानावरती. कल्पेश बॅक टू द डगआउट.
संगीत आपण ऐकले खऱ्या अर्थाने. आकाश दादा खऱ्या अर्थाने काथारा, आकाश शेठ अष्टविनायक ढाब्याचे मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एखाद्या फलंदाजाने जर अर्धशतके केली साकारली तर 2100 रुपयाचं खऱ्या अर्थाने त्या खेळाडूंसाठी एक कुपन असणार आहे. आणि त्यामध्ये मात्र त्या संघामधले खेळाडू काही असतील त्यांचे सहकारी, त्यांच्यासाठी एक चांगली मेजबानी अष्टविनायक ढाबा या त्याचे मालक आकाशदादा काथारा यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. नक्कीच महागुरू, जवळजवळ 8 खेळाडू तिथे जाऊन कुपनचा बॉल येथे चांगला होता, फिल्डरचा प्रयत्न करत होते परंतु अपयश आलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील आणि 2 धाबा कंप्लीट होत आहेत संपूर्ण टीमसाठी. नक्कीच 2100 रुपयाचं जे कुपन आहे अष्टविनायक ढाबा यांच्या वतीनं खरं तर आकाशदादांचं कौतुक करायला पाहिजे. ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती कशी पोहोचेल याचा प्रयत्न आमच्या दोन्ही एबन जोडी अर्थात आकाशदादा काथार आणि राजदादा काथार यांच्या माध्यमातून केली जाते. धाबा संख्या 23, लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 3 आतिश काथारा. यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि पुन्हा एकदा बीड झालाय. डॉट चेंडूची समाप्ती. सेकंड वरती संदेश भोईर आलाय. संदेश भोईर आलाय. खरं तर एक विस्फोटक काढू म्हणून त्याचा परिचय आहे, परंतु आता या मैदानावरती धाबांची देखील गरज आहे संघाला. संदेश भोईर ऑन अ स्ट्राईक. एकूण स्कोर उलटा चेंडू प्रहार केलाय पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये. फिल्डर होते परंतु त्याच्या डोक्यावरनं बॉल सीमारेषा बाहेर चाललाय. चौकार. टोटल 27, 27 स्कोर. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 3 फेकत असताना या ओव्हरमध्ये एक चौकार आपण पाहिला संदेश भोईरच्या बॅटमधून. अपेक्षा भरपूर आहेत त्या खेळाडूकडनं, कारण नेहमी विस्फोटक खेळ साठी ओळखला जातोय. फुलटॉस चेंडू मात्र बॅटच्या बरोबर मध्ये लागला नाहीये, टायमिंग बरोबर जुळलं नाहीये आणि याचं कारण की फक्त 2 धाबा मिळाल्या. शेवटच्या अंतिम बॉलवरती 2 आणि अशा प्रकारे 3 षटकं समाप्त होत आहेत. धाबा फलकावरती 2 गडी बाद, 29 धाबा स्कोरबोर्ड होती. पाटील यांचे पिताश्री शांताराम पाटील नेवाल यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. बघा फलंदाजांसाठी किती एक सुवर्ण संधी आहे. आपण अनेक स्पर्धेमध्ये योगेश मडवी जात असतो, परंतु इथे एक आगली वेगळी संकल्पना बघायला मिळतो. संत वचनाप्रमाणे की अन्नदाता सदा सुखी. एखाद्या फलंदाजाने जर अर्धशतकीय खेळी साकारली तर त्या फलंदाजा समवेत त्या संघातील त्या संपूर्ण टीमला खऱ्या अर्थाने 2100 रुपयाचं कुपन दिलं जाणार आहे आकाशेट काथारा यांच्या माध्यमातून. आणि आपण निश्चित स्वरूपात एक चांगल्या भोजनाचा आस्वाद मात्र अष्टविनायक ढाबा येथे घेऊ शकता. एक चांगली संकल्पना आहे. पाण्याची पूर्तता करण्यात आलेली आहे. योगेश मडवी, आपण नेहमी म्हणत असतो की पाणी जीवनामध्ये मॅन कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर आणि फिश कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर. आकाश खऱ्या अर्थाने की मनुष्य असेल, मनुष्य पाण्यामधून जगू शकत नाही आहे. आणि पाण्याला किती महत्त्व आहे बघा. एका कवीने योगेश खऱ्या अर्थाने म्हटलेलं आहे की नाही होटावर साये डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी, ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कोणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस पाणी टंचाई येतो ना त्यावेळेस आपण आभालाला सुद्धा वंदन करीत असतो, प्रार्थना करीत असतो खऱ्या अर्थाने. आणि कवीने खऱ्या अर्थाने त्या पाण्याचं वर्णन मात्र आपल्या कवितेत केलेलं आहे. बोलूया आमचे परम मित्र योगेश मडवी, मॅन फ्रॉम सिद्धी करवले यांच्याकडे.
नक्कीच सुंदर असं वक्तव्य महागुरूंचं आपण ऐकलंय. पाणी वाचवा पाणी जिरवा ही संकल्पना संपूर्ण देशभरामध्ये महागुरू राबवली जाते आणि खरं तर त्याविषयी आता महागुरूंनी नक्कीच चर्चा केली. जल है तो कल है. जाऊया मैदानावरती. आपण पाहतो इथे 3 षटक समाप्त झालेत. 29 लॉस ऑफ 2 विकेट. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर परंतु उर्वरित 2 षटकं कशा प्रकारे असतील, किती धावांचं लक्ष उभं केलं जाणार, या प्रश्नाची उत्तर येणारे 2 षटकं. हवेचा प्रभाव बघा पूर्वीकडून पश्चिमेकडे, म्हणजे सध्या तरी आपण पाहिलं की या एंडनं जर डावकुऱ्या अर्थाचा खेळाडू असेल तर त्याच्यासाठी अनुकूल असेल. परंतु पायचे येणारे षटक क्रमांक 4 कोण फेकतोय? सोनू कातारा सेकंड स्पेलसाठी सज्ज. पहिला चेंडू समोर बॅक टू द बॉलर करण्याचा प्रयत्न. एकही रन्स नाहीये. उर्वरित 11 बॉलमध्ये एक चांगली टोटल उभारायची. रेडगर संघ पाहिलं तर सध्याच्या इनफॉर्म संघ म्हणून ओळखला जातोय, कारण सुरुवात त्यांची नागझरी ग्राउंडमध्ये झाली आणि तिथनं त्यांनी चांगलं क्रिकेट दाखवलं. आतापर्यंत प्रत्येक ग्राउंड गाजवलंय. आज नेवारी ग्राउंड गाजवण्यासाठी त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, परंतु त्यांची टक्कर आता स्वतः नेवारी संघासोबत राहिली आहे. होम ग्राउंडवरती खेळत असताना नेवारी संघाने आतापर्यंत चांगलं क्रिकेट दाखवलंय, परंतु पाहायचं या मॅचमध्ये काय घडणार. धावपडकावरती 30 धावा, एक सिंगल बरोबर. संदेश भोईर आणि सौरभ भगत हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला 7 मध्ये 13 केलेत सौरभ भगतनं, तर दुसऱ्या बाजूला संदेश भोईरनं 4 मध्ये 8 केलेत. त्यामुळे येणारे 11 बॉल कशा प्रकारे असतील हे फार महत्वाचे आहेत. 10 चेंडू राहिलेत सॉरी. तर सोनू काताराचं षटक आपण पाहिलं, जो सेकंड ओव्हर सेकंड पॉवर प्ले त्यानं फेकलं होतं. फक्त 10 धावा दिल्या होत्या. तोच सोनू कातारा सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 मध्ये 1च धाव दिली. लो फुलटॉसचा चेंडू समोर खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑनला. रन्स तर प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 31. सिंगल डबलमध्ये खुश नसतील त्यांचे पाठीराखे, कारण त्यांना माहिती आहे की या खेळपट्टीवरती 5 षटकामध्ये 55-60 धावेचं टार्गेट तरी सेट करावं लागेल. सलामीवीर ॲज ओपनर सौरभ भगत प्रयत्न करतोय आणि आता यश मिळालंय. लॉंग ऑन रिझन मध्ये सरळ चेंडू फेकून देतोय सीमारेषा बाहेर. सौरभ भगतच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र डीप मिड विकेटला. अगोदर लॉंग ऑनला आणि आता डीप मिड विकेट मध्ये चेंडू फेकून देतोय सीमारेषा बाहेर. बॅट्समन सौरभच्या बॅटमधून षटकार. झालं. सह्याद्री ढाब्याचे मालक आदरणीय देवदास खगाल साहेब आणि फिरोजबाई बघा षटकाराने स्वागत मात्र सौरभने आपलं केलेलं. दोघांचं 2 षटकाराने स्वागत केलं. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. प्रयत्न केले. 2 षटका दाखवले ओव्हरमध्ये आणि नक्कीच या ठिकाणी ओव्हर नंबर 4 समाप्त झाले. धावपळकावरती 43 धावा लागल्यात. इथे पहिलं सत्र सुरू असताना 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि बॅटिंग करताना संघ शौर्य 11 भैरवदेव रेडगर संघाने बनवल्यात 2 गडी बाद 43 धावा. थँक्स योगेश मणबी. ते मान्यवरांचं आगमन झालेल्या व्यासपीठावर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने रेफ्रिजरेटर ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. सह्याद्री ढाब्याच्या मालक आदरणीय देवदास खगाल साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो अष्टविनायक ढाबा मालक आमचे परममित्र आकाशेट काथारा यांचे परममित्र फिरोज भाई शांततेचे प्रतीक त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने आम्ही सरसे स्वागत करत आहोत. यानंतरची लढत असेल बघा. वर्तमान लढत पाहतो. एका बाजूला शौर्य 11 भरदेव रिडगर ॲडव्होकेट बालकृष्ण दादा भोपी रिडगर यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर एका बाजूला यजमान या स्पर्धेचे ऑर्गनायझर जी टीम आहे गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या दरम्यान सामना आणि यातून जो संघ जिंकेल तो लगेचच विराज स्पोर्ट खिडूकपाडा क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे. बोलूया पुन्हा एकदा योगेश मडबी मॅन फ्रॉम सिद्धी गरुड यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरू. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानावरती. बरेच सारे प्रेक्षक जे या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं स्वागत आणि आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून
बरेच सारे प्रेक्षक घरी बसून मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा स्वागत. धावसंख्या 43, 2 गडी बाद झालेत आणि शेवटचं षटक आता गोलंदाज डेट ओव्हर मध्ये महेश पाटील आलाय. महेश पाटील बती आता षटक सोपवल्याचे अंतिम डेट ओव्हर आहे, ज्याला हाणामारीचा षटक म्हटलं जाते, परंतु पायचं मैदानावरती बॅट्समन तुम्ही संदेश भगतला पाहतायत. संदेश भोईर आणि त्यानंतर आपण पाहिलं की सौरभ भगत, परंतु इथे पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. डेट ओव्हर मध्ये हाणामारी सुरू केली आहे संदेशनं आणि त्याच्या बॅटमधून येतोय षटकार. गुडनाथ एक तमाशा देख, काय बॅटिंग आहे त्याची आणि सुरुवात त्याने चांगली केली. आतापर्यंत चांगला खेळ त्याच्या बॅटमधून 6 मध्ये त्यानं 15 धाब्याचं योगदान दिलंय. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की 1 चौकार तर 1 षटकाराचा समावेश आहे. 49 वरती टोटल पोहोचली आहे. 5 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू फ्लिक केलाय, तोपर्यंत चेंडू डीप मिड विकेटला फील्ड होईल की नाही, परंतु चेंडू निघून चाललाय सीमारेखा बाहेर. संदेश भोईर ठोकतोय अजून एक चौकार. भोईर मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतो. 2 चौकार 1 षटकार आणि या चौकाराबरोबर अर्धशतक झाले कंप्लीट. शौर्य 11 भैरवदेव रेडगर संघ 53 धाबा स्कोरबोर्ड होती. 7 मध्ये 19 चांगली बॅटिंग तुम्ही पाहिली. 7 चेंडू मध्ये 2 चौकार 1 षटकाराचा समावेश आणि त्यानं केलेत 19 धाबा. महत्वपूर्ण इनिंग्स असेल कारण टीमसाठी गरज होती मिडल ऑर्डर मध्ये एक चांगल्या बॅट्समनची आणि ती सुरुवात त्याने केली. दुसऱ्या बाजूला 10 मध्ये 25 केलेत सौरभ भगतनं आणि नक्कीच टोटल जर पाहिली तर 53 धाबा. महेश पाटील बती आक्रमण. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फडल्यानंतर बाहेर जास्त निघतो आणि पंच स्क्वेअर चेंडूचा इशारा करतात. अतिरिक्त रन्स येत आहेत. टीमची टोटल 54 धाबा. बॉल पडला आणि त्याच्यापेक्षा जास्त आउटस्विंग झाला, तो बाहेर जास्त निघाला आणि त्यामुळे पंच संतोष चौधरी सरांनी व्हाईटचा इशारा केलाय. यॉर्कर चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं की रन्स प्राप्त झाली. एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 55 होती. एक चांगली टोटल. मी मगाशी सांगितलं की 55 ते 60 धाबा या मॅच मध्ये एक फायटिंग टोटल मानू शकतोय. सौरभ भगत तुम्ही पाहतायत 10 मध्ये 25 केलेत, परंतु जर्सी क्रमांक 55 आहे आणि टीमची टोटल देखील 55 धाबा स्कोरबोर्ड होती लागले. शेवटचा अंतिम षटक. लीडिंग एज विकेट मिळू शकते आणि राजेश काताराने झेल टिपलाय. सौरभ भगतचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल 55 धाबा, 3 गडी बाद. इनिंग 11 मध्ये 25 धावेची इनिंग सौरभ भगतनं मैदानावरती साकारली. टीमची टोटल 55 होती आहे. शेवटचं अंतिम षटक आणि आता आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये 2 बॉल शिल्लक राहिलेत. महेश पाटीलला सफलता मिळाली, परंतु त्यानं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धाबा खर्च केलेत. नवीन बॅट्समन अमित भोपी आल्या मोठा प्रहार, सरळ चेंडू फेकून देतोय. वाईडिश लॉंग ऑनच्या वरनं सीमारेषा बाहेर. षटकार अमित भोपीच्या बॅटमधून. थोडा पाठीमागे राहिला आणि बरोबर बॅटवरती घेत असताना चेंडू वाईट डिश लॉंग ऑनच्या वरनं सीमारेखा बाहेर. 61 स्कोर झालाय. शेवटच्या अंतिम षटकातली अंतिम बॉल आता बाकी असेल. चांगली टोटल आतापर्यंत उभारली आहे. प्रत्येक खेळाडूनं चांगला खेळ केला. सुरुवातीला आपण पाहिलं सौरभ भगतनं 25 धाबा, परंतु एक षटकारानं राहुल भगतनं फक्त 6 धाबा केल्या. त्यानंतर आपण पाहिलं संदेश जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय त्याने देखील चांगला क्रिकेट खेळलाय. 8 मध्ये 20
आणि इकडे अमित भोपी आल्या आल्या षटकार ठोकतोय. शेवटचा अंतिम बॉल हवेत आहे, परंतु पायचा स्वतः गोलंदाज पोहोचलेत. वाह, काय जबरदस्त झेल आहे. आणि या ओव्हरमध्ये ही दुसरी सफलता प्राप्त केली आहे महेश पाटीलनं. सत्रही समाप्त झाले पहिलं, आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना शौर्य 11 भैरवदेव रिडगर संघानं केले आहेत त्या 61 धावा. तर 62 धावेचं टार्गेट उभं केलं आहे या मैदानावरती गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम समोर. की एखाद्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये जर अर्धशतकीय खेळी साकारली तर त्या संपूर्ण टीमसाठी खऱ्या अर्थाने 2100 रुपयाचं कुपन दिलं जाईल. आणि त्याचा वापर मात्र अष्टविनायक ढाब्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक आस्वाद घेतल्यासाठी केला जाणार आहे. परशुराम काथारे यांना पाहतो, नेटवर्क सेवा पुरवण्यात आली. विशाल काथारा खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण चेंडूची पूर्तता करण्यात आली. आणि आमचे सर्व सहकारी क्रिकेटचा आनंद घेत असताना म्हटलं ना तरी शौर्या 11ची यवन जोडी आहे. नाडी स्पर्धा, प्रमोद-स्मृती क्रिकेट स्पर्धा आपण आजमावली. प्रत्येक वर्षी प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा बालकृष्णदादा भोपी यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी येत असते. मग विलासदादा भोपी असतील, संगनायक एक चांगले व्यावसायिक आहेत खऱ्या अर्थाने. पुन्हा एकदा गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ आणि शौर्या 11 रिडगर या दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही मनपूर्वक इथे शुभेच्छा देत आहोत. बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ, जहां पर जीतने के लिए 30 गेंदों में 62 रनों का बहुत बड़ा लक्ष्य रखा है। घरेलू मैदान के ऊपर गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम के खिलाफ शौर्य 11 रेडिगर टीम ने। शौर्य की बात करेंगे तो निश्चित तौर पर हमारे एडवोकेट बालकृष्ण भोपी प्रमोद स्मृति चषक के दमदार आयोजक, साथ ही साथ बात करेंगे एवन जोड़ी यानी कि अग्री टूर्स एंड ट्रैवल्स, अग्री सीमेंट सप्लायर्स के ओनर
प्रणय, उनका भी हम स्वागत करेंगे। जहां पर 7874 ट्रॉफी हमने देखी, रंश 11 के पुरस्कर्ते हमारे एडवोकेट अमर भगत साहब, उनका भी स्वागत करेंगे। साथ ही साथ हमारे सबसे महागुरु सीनियर कमेंटेटर एकनाथ जी भगत साहब, आपका स्वागत करेंगे। और नेरे धुंधरे विभाग का छोटा टाइगर और पर डैडी, आपका भी हम स्वागत करेंगे, जिनकी मातोश्री विद्यमान ग्रुप ग्राम पंचायत सदस्य है अंकुश शेठ वाघमारे, आपका स्वागत करेंगे। इस प्रतियोगिता के माध्यम से हमारे शरद होंगे, जयवंत होंगे, साथ ही साथ सभी जो दमदार योगदान देते हैं जब भी रीडगर की टूर्नामेंट खेली जाती है, सभी का काफी कमाल का योगदान रहता है। पुलिस पाटिल हमारे दीपक जी होंगे, संतोष होंगे, एकविरा केबल नेट के ओनर जयवंत होंगे, दशरथ होंगे 40+ मास्टर, सभी का रोल काफी अच्छा रहता है। हर एक का नाम लेना थोड़ा सा मुश्किल होता है, लेकिन सभी जो रीडगर के होते हैं वो काफी कमाल का आयोजन योगदान देते हैं। यह संपर्क कुछ इशारा करते हुए तुरंत मैच स्टार्ट कीजिए। इसके बाद विनर्स वर्सेस विनर्स, यानी कि विराट स्पोर्ट्स 11 खिड़ूकपाड़ा टीम के कप्तान, आप कमेंट्री बॉक्स में आकर वहां पर यहाँ रुकिए। जैसे ये मैच समाप्त होगा फिर टॉस किया जाएगा, उसके बाद शो मैच खेला जाएगा। डॉक्टर वर्सेस 2 रनों की पेनल्टी। ओ, रीडगर टीम को शायद 2 रनों की पेनल्टी दी जा रही है। अंपायर ने दिए, ओके ओके। 2 रनों की पेनल्टी यहां पर रीडगर टीम को शायद मिली है, क्योंकि ड्रेस कोड की निश्चित तौर पर विलास जो टीम के कप्तान है उन्होंने कहा कि ये जरूरी हमें ये मान्य है, क्योंकि ये वो भी बहुत बड़ी टूर्नामेंट खेलते हैं कि किसी खिलाड़ी का ड्रेस कोड नहीं रहता, तो पेनल्टी को स्वीकार करना भी बहुत जरूरी होता है, रूल्स फॉलो करना बहुत जरूरी होता है। तो गेम इज ऑन, 62 का लक्ष्य का पीछा लेते हुए पहले सलामी बल्लेबाज धीरज, और पहली गेंद रफ्तार के साथ जरूर फेंक की थी गेंदबाज निशु भोपी ने, और सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में तेजी के साथ जाती हुई डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए सीजन की शुरुआत काफी बेहतरीन रही गौरी स्पोर्ट्स नेवाली की और रीडगर टीम की। एक ने तुंदरे में अपना आगाज किया और एक ने नागजरी की टूर्नामेंट में, लेकिन इस दोनों महत्वपूर्ण टीमों में एक बड़ा संघर्ष, और इस संघर्ष के मुकाबले में यह पहला छक्का जो रनों को चेस करती हुई गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम के बल्लेबाज डीके के बल्ले से। पर आप देख रहे हैं जहां पर शुरुआत काफी दमदार नजर आती हुई धीरज कातारा की ओर से। एक और बड़ा घुटने के बल पर खेला है, जिस दिशा में पहला छक्का आया था उसी दिशा में ये मिड विकेट के ऊपर से दंदनाता हुआ छक्का। का ये कड़क प्रहार नजर आया। इसी 6 रनों के मदद से गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम का स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 12 रन। दादा सरकार आप देख सकते हैं दोस्तों, महाराष्ट्र राज्य बैलगाड़ा संगठन के अध्यक्ष पंडितनाथ शेठ फड़के साहब इनके स्मरणार्थ इस टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज यानी कि सरप्राइज गिफ्ट ओम नमः शिवाय बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर मंगेश शेठ फड़के, उनके समेत ओम साई सृष्टि बिल्डर्स एंड डेवलपर्स गुरुनाथ शेठ फड़के साहब, उनका भी हम स्वागत करेंगे। राजेश कातर ऑन स्ट्राइक बैट्समैन, और क्रॉस बैटेड खेलना चाहते थे, सीधा बल्ले पर गेंद लगती तो डेफिनेटली ये बड़ा शॉट मिल सकता था, लेकिन वहां पर चलिए डॉट बॉल की समाप्ति, थोड़े से हल्का सा बैकफुट पर गए। स्ट्रोक अगर बल्ले पर लगती सही तरीके से तो बड़ा हिट 6 हो सकता था। डॉट बॉल की समाप्ति 13 रन बने। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 25 गेंदों में अभी भी जीतने के लिए 49 रनों की जरूरत है। इनसाइड आउट खेलने का प्रयास, क्लासिक शॉट है लेकिन फील्डर पीछे दौड़ रहे जरूर, क्या बाउंड्री को रोक पाएंगे अंतिम क्षणों में? और ये बढ़िया फील्डिंग, बढ़िया कवर वहां पर मिला। मेरे ख्याल से गौरव वहां पर आए थे उस पर कवर करने के लिए, और जहां पर 2 रन मिलते हुए यह अंपायर को थोड़ा सा डाउट है, शायद थोड़ा सा चेक करना चाहते हैं इस अंतिम गेंद के ऊपर। कारतूस टायगर और सर्जा बैलाचे मालक या ठिकाणी आपण पाहू शकाल।
विश्वास भाई यांचं या ठिकाणी आगमन झालं, आपलं सहर्ष स्वागत. बघा इथे पंच चेक करताय थर्ड अंपायर की बाउंड्री आहे की नाही, पाय टच झालं की नहीं. ओ इट्स अ वेरी गुड फील्डिंग. आई थिंक बेहतरीन फील्डिंग का ये प्रदर्शन दिखा है, लेकिन निर्णय की प्रतीक्षा करेंगे. स्क्रीन के ऊपर आपको दिखा जा रहा है. यस इट्स सेफ और इस गेंद के ऊपर रन मिलेंगे. टोटल 2+2 रनों की पेनल्टी मिली है, यानी कि 13 बने थे, वो 2 रनों की पेनल्टी जो थे वो रन ऐड किए. टोटल बने हैं 15. अब 24 गेंदों में चाहिए 47, माफ कीजिएगा 17 बने हैं. अब 24 गेंदों में चाहिए 45 रनों की जरूरत. यस क्रिकेट समालोचक आणि त्याचबरोबर शिंदे सरकार म्हणून परिचित असणारे आमचे सुरेश शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत आहे. नए बॉलर आएंगे कल्पेश. डीके तैयार. और इस बार मौका बन सकता था, लेकिन चलिए शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी थोड़े से वहां पर दूर रहे, थोड़ा सा अपने आप को कोस रहे. धीरज शॉर्ट पिच लाइन की बॉल थी, लॉन्ग लेग के ऊपर से बड़ा हिट आना चाहिए था. अंपायर भी कुछ यहाँ पर देख रहे कि ये बड़ा हिट हो सकता था, लेकिन कुछ जल्दबाजी में थे जिसके चलते ये डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. गुड बॉलिंग स्टार्ट बाय द बॉलर कल्पेश भोईर के द्वारा. ये शानदार शुरुआत अभी तक नजर आती हुई. लक्ष्य बहुत बड़ा है, पहले विकेट के लिए दमदार भागीदारी अब तक 2 बल्लेबाजों के बीच में. ऑन साइड में मोड़ दिया, टैप करने का प्रयास. मिडाउन में कोई खिलाड़ी नहीं है, वहां पर आएंगे लगभग मिड विकेट का खिलाड़ी आकर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय. और इसे 1 रनों की मदद से स्कोर यहां पर बढ़ता हुआ 18 रन अभी तक बने. राजेश कातारा खेल रहे 2 गेंदों का सामना करने के बाद 2 रनों के ऊपर. आप यहां पर देखेंगे स्ट्राइक फिर से एक बार सिंगल रोटेट करते हुए राजेश कातारा के पास. हाफ ट्रैकर की बॉल पॉइंट के ऊपर से खेलने का प्रयास था. शॉट बढ़िया था, शॉट सिलेक्शन काफी अच्छा है, लेकिन उनके लिए वो जाल बिछाया था जो लॉन्ग ऑफ में खिलाड़ी है. एक्स्ट्रा कवर खाली है, कवर्स की तरफ एक खिलाड़ी रखा गया था कि ज्यादा ऑफ साइड में खेलना पसंद करते हैं, शायद उसके बदौलत ये फील्डिंग की रचना शायद लॉन्ग ऑन की तरफ है. मेरे ख्याल से वहां पर संदेश यानी कि एक मिड विकेट एक कवर्स में खिलाड़ी था, जब आप एक्स्ट्रा कवर की तरफ लाने का प्रयास. हेलीकॉप्टर लैंड किया है सीधा मिड विकेट के ऊपर से. खिलाड़ी सौरभ बनेंगे दर्शक, उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद डीके के बल्ले से ये तीसरा छक्का. वो कमाल की जो स्ट्रोक थी उनकी, ये लीजिए मिनिमम अगर कहेंगे तो हाफ हेलीकॉप्टर जरूर यहां पर बल्लेबाज ने खेला है. और देखते रह गए इस शॉट्स को, इस गेंद को कि चलिए जाइए, गेंद को कह रहे कि सैर करके आइए जो दर्शक बैठे पहाड़ के ऊपर. और आणि असं म्हटलं जातं महागुरु डोंगरावर बसतो राजासारखं दिसतं. आणि आपण पाहू शकाल आमचे प्रेक्षक डोंगरावरती देखील आनंद घेत असताना. अगदी उंच उंच डोंगरावरती देखील काल आम्ही प्रेक्षक पाहिलेत. वरती मला तर वाटतंय सागवाडी, अशा वाघाची वाडी, अशा भरपूर वाड्या आहेत, तिथून देखील आमचे आदिवासी प्रेक्षक त्या स्पर्धेचा नेहमीच आनंद घेत असतात. तो ये तीसरा छक्का 25 बने स्कोर कार्ड के ऊपर. 20 गेंदों में चाहिए 37 रनों की जरूरत. समय और धैर्य वही 2 हीरे मोती हैं जिनके दम पर व्यक्ति मुश्किल से मुश्किल को लक्ष्य भी हासिल कर सकता है. 7 गेंदों में 20, 285 का स्ट्राइक रेट. तूफानी बल्लेबाजी नजर आ रही है, रोकना होगा इस बल्लेबाज को, शौर्य 11 रीडगर टीम के गेंदबाजों को. अगर इस तरीके की लगातार उनकी गेंदबाजी खराब चलती रही तो मुश्किलें होगी. डीके को रोकना शौर्य 11 रीडगर टीम को काफी बहुत जरूरी होगा. बॉलर फिर से एक बार तैयार होते हुए राइट आर्म ओवर द विकेट से. ये लाइन अच्छी है, ये लाइन बेटर है. यहां पर धीरज को बीट करने में कामयाब. शायद टीम के प्रमुख गेंदबाज प्रणव मौजूद नहीं है, जो सलामी गेंदबाजी करते हैं. इस सीजन में उन्होंने मेडन ओवर प्लस 4 विकेट लेने का विक्रम भी नागजरी के टूर्नामेंट में किया था. वो शायद टीम में नहीं नजर आ रहे, तो एक गेंदबाज की कमी जरूर है, उसकी भरपाई करनी पड़ेगी शौर्य 11 रीडगर टीम के गेंदबाजों को. बड़ा शॉट, आवाज बेहतरीन आई, लॉन्ग ऑफ खाली और पावर प्ले का फायदा उठाते हुए धीरज कातारा के बल्ले से एक और धमाका. दैट्स अ बिग 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 बिग
सफर तय कर लिया है, आधा सफर बाकी है। ये देखिए खिड़ुकपाड़ा टीम के समर्थक, उनके यंग खिलाड़ी, उनका स्टेमिना, उनका प्रोटीन, उनका विटामिन है वो लेकर आ रहे हैं। सॉफ्ट ड्रिंक ठंडा है, थम्स अप है, केली है, संतरी है, मौसम्बी है और सफरचंद भी है। बिल्कुल जहां जहां जाती है वो टीम हमेशा ये फ्रूट्स जो होते हैं, प्रोटीन्स की बहुत आवश्यकता होती है क्रिकेट के खेल में, जहां जहां जाती है हमेशा ये लेकर जाती है। तो और राहुल उल्वेकर इस टीम के बिल्कुल महत्वपूर्ण खिलाड़ी है। खिड़ुकपाड़ा की दो टीमें खेलेगी इस टूर्नामेंट में, एक 40+ खिड़ुकपाड़ा तो एक रेगुलर 40+ की माफ कीजिएगा रेगुलर खिड़ुकपाड़ा यानी कि वीरा स्पोर्ट्स, और एक हमारे दादा भोई इनकी 40+, उसमें से उमेश भी शामिल होंगे जो यहाँ पर पहले उनको थम्स अप दीजिए। हां, निश्चित स्वरूपात बघा इथे फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे। एखाद्या फलंदाजाने जर अर्धशतकीय खेळी साकारली तर त्या फलंदाजासाठी अष्टविनायक ढाब्याचे मालक आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली आकाश शेठ काथारा यांच्या वतीने एक कुपन दिलं जाईल आणि त्या कुपनच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण संघाला मात्र एक स्वादिष्ट भोजनाची मेजबानी खऱ्या अर्थाने अष्टविनायक ढाबा इथे दिली जाणार आहे। मुझे तो लगता है तो डीके इसके करीब पहुंचने में थोड़ा सा कम है। वो रिवर्स शॉट लगाना चाहते थे, राजेश कातारा रिवर्स शॉट का प्रयास कर रहे थे। रिवर्स शॉट जब आप खेलते हो इस तरह की गेंदें जब ऑफ स्टंप से काफी बाहर होती है तो शायद सोचा जा सकता है अंपायर की तरफ से, लेकिन अगर वाइड के अंदर से वो जाती है तो अंपायर का फैसला कुछ नहीं आता। तो ये डॉट बॉल की समाप्ति 17 गेंदों में चाहिए 31 रनों की जरूरत। डीके खेल रहे 26 के ऊपर, 24 रन से अपने अर्धशतक से दूर है। कई डीके अपनी टीम को लेकर अष्टविनायक ढाबा पर जाने की तैयारी में नजर आ रहे। व्हाइट बॉल का इशारा, सैयदी ढाबा मालिक के ओनर देवीदास खकाल साहब भी है, वो भी तैयारी में है। उन्होंने भी अनाउंसमेंट किया कि राजेश कातारा इनके जन्मदिन के शुभ अवसर पर जो भी गेंदबाज हैट्रिक लगाएगा उसके लिए 1000 का इनाम दिया जाएगा। रिवर्स शॉट खेला था राजेश कातारा ने, लेकिन सिया जाल बिछा था उनके लिए और आखिरकार राजेश कातारा लौटेंगे मैदान से बाहर। बहुत बड़ा झटका। विकेट गिरा। रूपम कातारा भाया इनकी टीम के कोच है, वो पानी के बोतल से उठे और सीधा अपने डगआउट में गए कि किसको भेजा जाए, वो तुरंत बताने के लिए शायद गए होंगे। तो नए बल्लेबाज लेफ्टी बल्लेबाज आएंगे महेश पाटिल, ओमकार पाटिल के भाई है छोटे। कल ओमकार का जन्मदिन था, अपने अर्धांगिनी के साथ एक्यूराई का दर्शन लेने के लिए वहां पर गए थे और फिर आने के बाद इसी मैदान के ऊपर धूमधाम से उनका जन्मदिन मनाया गया। लगभग 11,000 उन्होंने उनके टीम के लिए योगदान दिया और निश्चित तौर पर काफी क्रिकेटर लेग ब्रेक के सुल्तान जाने जाते गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम की तरफ से। 32 बने स्कोर कार्ड के ऊपर, 16 में चाहिए 30 रनों की जरूरत। अब नए बल्लेबाज आएंगे लेफ्ट हैंडर महेश पाटिल। गेंदबाज तैयार होते हुए, और अच्छी लेन थी यहाँ पर लेफ्टी के खिलाफ, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए पूरी तरीके से गेंद थोड़ी सी नीचे रही। डॉट बॉल की समाप्ति धीरे धीरे मुकाबले में अब कमबैक कर रही है। डीके को नॉन स्ट्राइक पर रखना ये रेडगर टीम को बहुत जरूरी होगा और इस ओवर में कुछ ऐसा ही घटित नजर आ रहा है कि पिछली 3 गेंदों के ऊपर अभी तक धीरज कातरा नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हैं। 23 बॉल डाली थी, मिडल स्टंप पर पाए गए। जिस बाएं हाथ के बल्लेबाज को बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ ला गया था बड़े शॉट के लिए, उस दीवार को मात्र दूर कर दिया है। गेंद सीधा मिडल स्टंप पर जाती हुई बल्लेबाज होंगे आउट। तो चलिए बिल्कुल यहाँ पर लेफ्टी बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। अब रन और गेंदों के बीच में फासला 14 गेंदें बची है, जीतने के लिए 30 रनों की जरूरत। अतुल कातारा नए बल्लेबाज, हारते सिर्फ वही है जो हिम्मत हार जाते हैं, वरना जिंदगी में बहुत सारे मुकाबले तो लोग सिर्फ हिम्मत से जीते जाते हैं। अब यहाँ पर देखेंगे किस तरीके का कमबैक करेगी इस विकेट के साथ शौर्य 11 रेडगर टीम।
फिलहाल दबाव जरूर है गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम के ऊपर। न्यू बैटर नंबर 5 के पोजीशन पर आते हुए बल्लेबाजी के लिए अतुल कातारा बेहतर बल्लेबाज है। एबीडी के तौर पर हमेशा देखा जाता है इस खिलाड़ी को नटरा स्टाइल खेलना ज्यादा पसंद करते हैं, लेकिन लेफ्टी गेंदबाज है, वो किस तरीके से रोक लगा पाएगा अपने इस गेंदबाजी में। ओ कमाल की गेंद है, बढ़िया कमबैक। हालांकि पहली गेंद के ऊपर उनके जरूर वाइड मिला था, पहली डॉट मिली थी, उसके बाद वाइड मिली थी, लेकिन क्या खतरनाक कमबैक नजर आता हुआ अभी तक ये गेंदबाज है रोशन कडू के ओर से। शॉर्ट पिच लाइन की बॉल हवा में खेला है और बढ़िया फील्डिंग, कमाल का एफर्ट है। खिलाड़ी थे मेरे ख्याल से राहुल भगत, जिनके द्वारा ये रन 5 बचाए। ये होती है उच्च कोटि की फील्डिंग और ये बिल्कुल सेफ है। आई थिंक उनका खिलाड़ी के नेवालिट के खिलाड़ी भी वहां पर मौजूद है और ये रहती है मेहनत। अविश्वसनीय फील्डिंग नजर आई। अब 12 गेंदों में चाहिए 29। ड्रिंक्स पानी जाएगा मैदान में, तब तक सुनते हैं डीजे की संगीत। तर प्रवीण ही स्पर्धा पाहतो खऱ्या अर्थाने आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली लागोपाठ पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या खऱ्या संघामध्ये ज्यांना लागोपाठ चौथ्यांदा आमदार होण्याचं भाग्य लाभलं, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांची बक्षीस वितरण सोहळ्याकरता उपस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे। परंतु उद्या 29 नोव्हेंबर रोजी उद्या ज्या दिवशी खऱ्या अर्थाने वानखेडे स्टेडियम मात्र संदेश शेलके सज्ज झालेला आहे, सुसज्ज झालेला आहे खऱ्या अर्थाने। Yes. आणि उद्या शपथविधी सोहळा, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खऱ्या अर्थाने शपथ घेतील आणि त्यांच्या समवेत असंख्य मंत्री सुद्धा खऱ्या अर्थाने, आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतो आमदार प्रशांतदादांचं नाव आहे, आमदार गणेश नाईक साहेब आणि आमदार किसन कतोरे साहेब, म्हणजे आगरी चेहरे, भूमिपुत्र चेहरे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत। यस, 10 आमदार सध्या आपण पाहू शकाल आपल्या समाजाचे, आणि उद्या मंत्रिमंडळाची आपल्याला शपथविधी पाहायला मिळेल। फ्युचर तुम्ही पाहू शकाल। खिडूकपाडा क्रिकेट संघाचे यंगस्टर सर्व खेळाडू या ठिकाणी येत असताना त्यांचं आपण स्वागत करूया। पिछले साल की चैंपियन रीडगर टीम खतरे में है थोड़ी सी, लेकिन जिस तरीके से गेंदबाजी की है ना रोशन कडू ने, उसी ओवर के साथ आप यहां पर बेहतरीन कमबैक नजर आता हुआ। रनों और गेंदों के बीच में फासला, अब आने वाली गेंदें हैं 12 और चाहिए 29 रनों की जरूरत। कल्पेश पोपी गेंदबाजी के मार्ग पर, धीरज कातारा पिछली 6 गेंदें नॉन स्ट्राइक एंड पर है, जिसके बल्ले से 24 रन 26 निकले। 12 में चाहिए 29 की जरूरत। तो गेंदबाजी में परिवर्तन, कल्पेश जिन्होंने सेकंड पावर प्ले में थोड़ी सी मार खाई थी, उन्हें ही गेंदबाजी के लिए आमंत्रित किया गया है टीम की ओर से। चौथा और यह दूसरा, खुद का ओवर, टप्पा पीछे था, सीधा फेंका है गेंद को मिड विकेट के ऊपर से, अतुल के बल्ले से 6 रन। गेंदबाज की कमी है, जिसके चलते यहां पर टेंशन है थोड़ा सा शौर्य 11 रीडगर टीम को कि कल्पेश इस ओवर की गेंदबाजी करेंगे, अंतिम गेंदबाज को किसको निकाला जाए। लेकिन कल्पेश को यहां पर ऐसी गेंदें फेंकना थोड़ा सा कम फेंकनी होगी। ये टप्पा गेंद जो फेंकेंगे तो फायदा नहीं होगा, दुक्कतें होगी आपके लिए। इस बार मौका बनेगा, फील्डर गेंद के नीचे, जिस बल्लेबाज ने छक्का दागा था उसी के साथ उसी बल्लेबाज को वापस भेज दिया है। यानी कि कहानी में अभी भी ट्विस्ट है, एक तेरी तो दूसरी मेरी। छक्का आया, उसके बाद चलता बना दिया बल्लेबाज अतुल मैदान से बाहर। में दम वही जीतेगा। अरे खिड़कपाड़ा खिलाड़ी के तो लगातार वो एनर्जी लेकर आ रहे, लगता है किसके खिलाफ खेलना ये भी बहुत जरूरी होगा। या तो नेवाली होगी या तो बिल्कुल मैदान के अंदर जो जम दिखा रही है रीडगर टीम, कांटे की टक्कर ये दो टीमों के बीच में मैदान के अंदर चल रही है। खुशी में मदोश और गम में मायूस मत होना मेरे दोस्त,
ये वक्त बड़ा खिलाड़ी है, हर रोज अपनी चाल जरूर बदलेगा। ये चाल बदल रही है वक्त मैदान के अंदर, क्योंकि जिस तरीके से क्रिकेट है वो क्रिकेट अभी तक यहाँ पर रंग बदल रहा है। नए बल्लेबाज महेंद्र पाटिल, मोस्ट एक्सपीरियंस प्लेयर ऑफ द गौरी स्पोर्ट्स नेवाली, पुराना चावल जिसे कहा जाता है। रनों और गेंदों के बीच में फासला, आखिरी गेंदे बची है टोटल मेरे ख्याल से 10 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की अभी भी जरूरत है। पलटवार, वार पे वार विरोधियों पर यहाँ पर शिकार किया भी जा रहा है। घरेलू मैदान के ऊपर जब गौरी स्पोर्ट्स नेवाली खेलती है तो उनका प्रैक्टिस भी इसी मैदान के ऊपर रहता है, लेकिन उनके समान उनके खिलाफ मेहमान टीम यानी कि रीडगर यजमान बना मेहमानों के बीच में ये कांटे की टक्कर अभी तक नजर आती हुई। पिछले साल की चैंपियन रीडगर टीम घरेलू नेवाली के खिलाफ खेल रही है। शॉर्ट पिच लाइन की बॉल, लेकिन सीधा मिड विकेट के खिलाड़ी के हाथ में। धीरज कातरा 9 गेंदे पिछली 9 स्ट्राइक एंड पर है। ये दुख की बात है गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम के लिए। देखते रह रहे 9 गेंदों में क्या घटित हो रहा है। विकेट गंवा रही है गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम। खेल में और रोमांच पैदा होता हुआ 9 गेंदे 23 की जरूरत। महेंद्र बैक टू द पवेलियन। का 30 रन चाहिए थे। टपका रे टपका, एक और टपका, और ये लगातार विकेट टपक रहे यहां पर गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली के। नीतीश कातरा मिडिल ऑर्डर्स की सबसे मजबूत कड़ी जानी जाती है, उनके ऊपर दारोमदार होगी, लेकिन जब तक धीरज कातरा मैदान में है तब तक चिंता की लकीरें नहीं। लेकिन कब तक कि वो देखते रह जाएंगे। नॉन स्ट्राइक एंड पर 18 में चाहिए थे 31, उनके हिस्से में अभी तक 9 गेंदें समाप्त हो चुकी है, एक भी गेंद नहीं आ रही। नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हैं, 39 बने स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 9 गेंदों में चाहिए जीतने के लिए 23 रनों की जरूरत। जितना खुद पर विश्वास करोगे ना उतना ही आगे जाओगे। क्या कोई खिलाड़ी अपने आप के ऊपर विश्वास रखेगा? बॉलर तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से कल्पेश हैट्रिक के कगार पर। 23 बॉल डाली थी, बेट है पिछली 10 गेंदें। धीरज नॉन स्ट्राइक एंड पर। दबाव 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 लगातार गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम के ऊपर। एक हाथ बड़ा छक्का चाहिए तभी ये मुकाबले में पलटवार कर सकती है, अन्यथा अंतिम ओवर में बहुत बड़ा टारगेट रह जाएगा गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम के लिए। 8 बॉल 23 रनों की जरूरत। डीके उत्साह दे रहे हैं यहां पर एनके को, क्या एनके उस उत्साह का उस विश्वास के ऊपर खड़ा उतर पाएंगे? बोलो तैयार होते हुए। कड़क मैच, रफ एंड टफ का मुकाबला इस वक्त दो टीमों के बीच में। और तेज यॉर्कर, बिल्कुल सटीक यॉर्कर यहां पर देखने को मिली। और जब ऐसी गेंदें गिरती है तो मेरे वाकलन की मोतीराम भोईर की याद आती है। ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा देखने को मिला। और 1000 से अधिक दर्शक इस मैच में यूट्यूब के माध्यम से क्रॉस हो रहे हैं। ये 1000 दर्शक नहीं है संदेश, ये 2000-3000 दर्शक होते हैं, क्योंकि एक कोई मोबाइल पे अकेला नहीं देखता, उसके साथ 4-5 दोस्त होते हैं, वो भी देखते रहते हैं। यानी कि बिग फाइट, 7 गेंदे 23 रनों की जरूरत है। और फुल टॉस बॉल, लेकिन बल्ले पर लगती गेंद सीधा विकेटों का निशाना साधा। यानी कि 12 की 12 गेंदें पिछली। धीरज कातरा नॉन स्ट्राइक एंड पर रहे, उसका फायदा मिला रीडगर टीम को और पलटवार किया है। अब बची हुई 6 गेंदें 23 रनों की जरूरत। लेकिन अब उनको एक मौका है कि उनके पास विकल्प था प्रणव का, वो नहीं है सैंडी भोईर जो पार्ट टाइम बॉलर जाने जाते हैं। क्या ये प्लस पॉइंट होगा? देखिए जिस तरीके से धीरज खेल रहे 26 के ऊपर 9 गेंदों में, पहली उन्होंने 2 ओवर की वो गेंदें खेली थी, उसके बाद 2 ओवर में उन्हें स्ट्राइक नहीं मिली। अब स्ट्राइक अंतिम 6 गेंदों में उनके लिए मिली है।
तो संदेश भोईर नए गेंदबाज जो उनके हाथों पे कमान सौंपी है। अगर ये 6 की 6 गेंदें अकेला खेलता है, 4 छक्के उसमें आते हैं, तो पहला अर्धशतक गौरी स्पोर्ट्स नेवाली का आमदार ट्रॉफी का बन सकता है और 21 रुपए का कूपन भी इन्हें मिल सकता है। क्या आप 6 गेंदें अकेला ये बल्लेबाज खेलना पसंद करेगा? न्यू बैटर आते हुए प्रणय पाटिल, स्ट्राइक एंड पर है धीरज कातारा डीके। केएल राहुल बाइकरमैन आदि की टूर्नामेंट में बने थे। सैंडी भोईर तैयार राउंड द विकेट से। ओ पहली गेंद नीचे रही, सीधा विकेट कीपर के हाथों में। डॉट बॉल की समाप्ति। अब 5 गेंदों में चाहिए 4 छक्कों की जरूरत। मुकाबला कहां था? 18 में चाहिए थे केवल 31, विकेट भी नहीं गंवाए थे। जैसे ही राजेश कातारा का विकेट गंवाया ना, उसके बाद पूरी तरीके से ये मुकाबले में अपनी पकड़ मजबूत बनाती हुई। ओ इस बार भी डॉट बॉल की समाप्ति। अब तो यहां पर पूरी तरीके से मुकाबला खुला हो चुका है, क्योंकि अंतिम गेंदें बची है 4 और चाहिए जीतने के लिए 23 रनों की जरूरत। 2 रनों की पेनल्टी भी रीडगर टीम को मिली थी, उसी पेनल्टी के साथ यहां पर खेल रही है। और वो पेनल्टी कितनी महंगी होती है कभी टीमें जानती है। योगेश मडवी सर हमेशा बताते हैं कि आमदार ट्रॉफी जो नागसरी के मैदान के ऊपर खेली जाती है, पिछले 4 साल का रिकॉर्ड है, जहां पर मानकुली और मेरे ख्याल से टिमगर 110 रन का टारगेट था। पेनल्टी के आधार पर वहां पर मानकुली टीम परास्त हुई थी। और तेज बॉल डाली, जिस धीरज को 12 गेंदों पे ऊपर स्ट्राइक नहीं मिली थी। 6 गेंदों में 23 उनके सामने बड़ा लक्ष्य था, लेकिन उसी धीरज कातारा को 3 गेंदें लगातार इस पार्ट टाइम बॉलर ने डॉट निकाली है। यानी कि पिछले साल की चैंपियन टीम अपना रुतबा बरकरार रखने में शायद कहीं ना कहीं कामयाब नजर आती हुई। इस बार बड़ा शॉट तो खेला है, लेकिन सीधा गेंद साइड स्क्रीन के ऊपर 6 रनों के लिए। हुए सुधीर 61 छक्के इस टूर्नामेंट में अब तक लग चुके, यानी कि दूसरा दिन है खेल का। 61 छक्के अभी तक इस टूर्नामेंट में लग चुके और 61वां छक्का धीरज के बल्ले से यहां पर निकलता हुआ। चलिए छक्का तो जरूर आया, लेकिन बहुत देर ये छक्का नजर आता हुआ। ये थोड़ा सा पहले आना चाहिए था, फिर भी एक आध खराब गेंद गिरेगी तो मुश्किलें बढ़ेगी। खिड़ुकपाड़ा वीरा स्पोर्ट्स 11 आइए तुरंत टॉस के लिए। 13 गेंदों में 32 की पारी। अब यहां पर देखेंगे कि जो बची हुई 2 गेंदें हैं जीतने के लिए 17 रनों की फिलहाल आवश्यकता है। ओ इस बार चलिए मिडल स्टंप पर जाती हुई गेंद, डॉट बॉल की समाप्ति। इसी के साथ ये मुकाबला अपनी तरफ पकड़ मजबूत करती हुई शौर्य 11 रीडगर टीम, आज प्रणव नहीं थे, उनके बदौलत ये टीम खेल रही है। और क्या बेहतर प्रदर्शन दिखाया गेंदबाजी में। पहले 2 ओवर गौरी स्पोर्ट्स नेवाली के नाम पर रहे और आखिर के 3 ओवर रीडगर के नाम पर रहे। इस बार व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। ये पंजा मिलता तो मुश्किल हो सकती थी जरूर, लेकिन अच्छी विकेट कीपिंग का मुजाहरा यहाँ पर शायद दिखा रहे विलास इशारा करने की रखा एक खिलाड़ी वहां पर चौकों को रोकने के लिए। ये होती है हर टेनिस विकेट में। अब ये सिस्टम हम देखते हैं कि जब बड़े रन रहते तो वाइड अगर जाता है तो उसे रोकने के लिए खिलाड़ी रखा जाता है। चलिए इसी के साथ मुकाबला जीता पिछले साल की चैंपियन, जो रुतबा बरकरार की विकेट को नमन करती हुई आपने देखा कि जहां पर यह मुकाबला जीता शौर्य 11 रीडगर टीम। अभिनंदन।